श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे फणस. तर चला बघूया. आज मम्मी फणस कापते आणि बघा काय बनवणार आहे ते. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज बुधवार आहे ना, आज मी बनवणार आहे, हे बघा फणस आहे ना, बघा त्याची भाजी. हे बघा गावावरनं पाठवलेलं आहे ना फणस, मग त्याची भाजी बनवते. हे कापते मम्मी तू? हे कापल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटतो. हे बघा असं कुकरमध्ये लावलेलं आहे. साफ करून मीठ टाकून असं डब्यामध्ये कुकरमध्ये आता मी उकडून घेणार आहे. काळे तीळ आणि लसूणचा मी काळे तीळ भाजून घेतलेले आहेत आणि लसूण हे बघा याचं बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. मसाले घेतले आहेत. हा कांदा आहे आणि हा जवळा आहे. जवळा भेटतो ना, तो आता पाण्यात भिजत टाकला आहे. साफ करून पाण्यात भिजत टाकलं आहे आणि हे तेल तापायला ठेवलेलं आहे. जी भुर्जी होती ना ती काढली आणि त्याच्यात तेल तापायला ठेवलेलं आहे. मीठ घालते. हळद अर्धा चमचा, मीठ तिखट थोडं अजून टाकते. पाव चमचा गरम मसाला. मीठ तर घातलेलं आहे मी.
आता मिक्स करते. ते ह्याचं पाणी होतं ना, त्यात जरा पाणी टाकून खायचं. खूप छान सुगंध येत आहे हे बघा. थोडं हे आटणार नाही, त्यात जवळा टाकायचा आहे. हे बघा पाण्यात भिजत घातलेला आहे ना जवळा, तर आता मी धुवून घेते. दाबून घ्यायचा. हे असं एकत्र सगळं ढवळून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये जो फणस घेतला होता ना उकडून, छोटावाला फणस उकडून वगैरे मी मॅश करून घेतलेला आहे, तो आता घालायचा आहे यामध्ये. सगळं ढवळून घ्यायचं आहे. हे सगळं आता सगळं मिक्स करून घ्यायचं. हे बघा सगळ्याचं मी अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता 2 मिनटं झाकण ठेवते, बारीक गॅस करते आणि मग दाखवते. गॅस बारीक करायचा. तुम्ही करून एकदा बघा कशी लागते ते सांगा.
वाजलेले आहेत 11. आता मी सगळी कामं भांडी घासून झालेली आहेत माझी. सगळं किचन साफ झालेलं आहे पहा. कारण उद्या गुरुवार आहे ना, आज बुधवारी कसं भुर्जी केलेली, ती जवळा फ्राय केलेला, मग ते सगळं गॅस खराब होतं ना. उद्या गुरुवार आहे ना, मग मी सगळं रात्रीच सगळं साफ करून सगळं घासून पुसून भांडी वगैरे आता हंडे उद्या सकाळीच पाणी येतं ना आमचं, मग तेव्हा आम्ही सगळे हंडे वगैरे घासणार आणि मग सगळं काम हे करणार आणि उद्या सगळं देवांना उतरवून पूजा करणार. गुरुवार आहे ना उद्या. आता मी निघाली झोपायला. चला तुम्ही पण झोपलात का? तुम्हालाही गुड नाईट. बाय. श्री स्वामी समर्थ. आणि आजचा हा माझा ब्लॉग कसा वाटला हे सांगा. हा बघा सिंबा कसा बसलेला आहे, असा वळवळतो ना, इकडं तिकडं वळवळ असतो. चला तोही झोपला आहे. आता आम्ही पण जातो झोपायला आणि जातो तर वरती. आमचा असा माळा आहे ना, माळ्यावरती आम्ही असं चढून वरती जाऊन झोपतो. तुम्हाला ही गुड नाईट. बाय. श्री स्वामी समर्थ.